आवर ना बाई, तासभरापासून आवरतीये. झालं झालं झालं. अरे बिर्याणी बनायला वेळ लागतो. मी मॅगी आहे का? असला काही फालतूचे डायलॉग नको मारत जाऊ. झालं का? कशी दिसते? छान. चल मग. चल. हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू आवर चॅनल द मॅडनेस कपल. फायनली हेच नाव आम्ही फायनल केलं आहे, मॅडनेस कपल. काही लोकांकडे बघून मला हेच नाव ठेवावं वाटलं. हिच्याकडे बघून आणि ते मी सजेस्ट केलेलं आहे. गुटखा थुकून बोला ती. गुटखा नाही, चॉकलेट खातोय. चॉकलेट चॉकलेट पण स्ट्रेप्सिल खातोय. स्टेप्स. तर आमची मस्ती तर असंच चालू असणार. हम्म. हा व्लॉग आम्ही शूट करतोय आज अ डे इन आवर लाईफ, कसं स्पेंड करणार आहे. तर आज आम्हाला जास्त असं बाहेर नाही जाणार आहे आम्ही, कारण आज आम्हाला थोडं रिलॅक्स पाहिजे. मी टाइम. तर मी आर टाइम ना हा आर सॉरी, आर तर टाइम. आम्ही थोडं क्वालिटी टाइम स्पेंड करणार आहे घरातच. बाळासाठी थोडं सॅरेलॅक बनवणार आहे, जे की आम्ही एका इंस्टाग्राम रीलवर बघितलंय. त्याच्यानंतर थोडं मूवी वगैरे बघू असा आमचा प्लॅन आहे. बाळ तर झोपलंय आता. तर आणि सेरेलॅकचं सामान जस्ट आत्ताच हा जाऊन जस्ट आणलेलं आता आहे. हा घेऊन आलाय. आम्ही आत्ताच रेडी झालोय, म्हणजे केस ओलेच आहे अजून. तर असा आमचा डे जाणार आहे. मी खूप उद्या आधीच रेडी झालेलो आहे. मी पण रेडी झाली, ठीक आहे. आणि उद्या मोस्टली मला असं वाटतं की मी केस कट करेल, कारण की आता मला मॅनेजच नाही होते बाळामुळे. आणि ते 2-2 दिवस असं एकदम त्याच्यात गुंता आणि एकदम घाणेरडे, एकदम मॅनेजेबलच नाही राहिले. उद्या मे बी आम्ही बाहेर जाऊ. तर मे बी असे आज करते का आणि कट माझ्यासारखे? मग ए हो, मला ऍक्च्युली करायचंय. मला एकदा टक्कल करायचं ऍक्च्युली. असलं काही खरंच मी फालतूपणा नको मी बोलू. मजाक नाही करते, मला खरंच करायचंय. कारण मला नाही ना एवढे असे असे असं वाटतं असं एकदम किती बघ ना, फक्त हा डोक्यावर असं नसे मॅनेजेबल पाहिजे. मी हात छोटे फिरवला करणार आहे एवढे झालं. वगैरे, किंवा बघेल जे बघू उद्याचं. तर उद्या आम्ही जाणार आहे बाहेर, आणि थोडं मग आज आणि उद्याचा एकत्र असा ब्लॉग बनवू आम्ही, कारण की आज असं जास्त काही करायला नाहीये. किंवा खूप जर मोठा झाला तर सेपरेट पण बनवू शकतो. तर ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. आणि वन मोर थिंग, आमचे पूर्ण पूर्ण 21 सबस्क्रायबर झालेले आहेत. पण ऍव्हरेज लोक 2 डिजिट मध्ये आम्ही फायनली टच झालेलो आहे. ठीक आहे 20 पण ठीक आहे. आता न्यू चॅनल आहे तर 20 लोकांनी सबस्क्राईब करणं पण मोठी गोष्ट आहे. तर ठीक आहे. बट ऍव्हरेज वॉच टाइम त्यातले ब्लॉगचा अर्धे तर घरचेच आहेत. गरजे आहे. ऍव्हरेज वॉच टाइम 160 और 170 आहे सगळ्या व्हिडिओजचा. तर 170 लोकांनी तरी सबस्क्राईब करा आता पटकन. तर ते सबस्क्राईब करा आणि बस मग बघत राहा आजचा दिवस कसा जातो. बाय द वे, आज आम्ही 2 चॅलेंज व्हिडिओ शूट करणार आहे याच कपड्यांमध्ये. प्लीज समजून घ्या, तर सारखं सारखं चेंज नाही करणार. तर ते शूट करणार आहे, खूप भारी, खूप फनी वाले. ते पण बघा आणि पूर्ण दिवस पण बघत राहा. मी आहे ना फनी कॅरेक्टर तुझ्या ब्लॉग हे मध्ये. पुष्पा असतं, फनी काय आहे? पुष्पा फनी होता ना. झुकेगा नाही. फनी नव्हता का पुष्पा? मला तर खूप फनी वाटलं नाही मूवी नाही, मला मध्ये. खूप एक्झॅजरेट वाटतो पुष्पा मूवी. तर आहे मग मस्त असं मूवी आहे यार. काय सांगते, पुष्पाला नाव ठेवणारी पहिली बघितली. पुष्पा नाही, फर्स्ट पार्ट मला चांगला वाटला. दुसरा मला सेकंड खूप पण असं भारी आहे. स्ट्रेच केलाय रे, खूप असं मला त्यातलं त्यांनी ते देवीचं कॉस्ट्युम केलंय ना, तो एक डान्स आहे बघ, हा असं एक मस्त नंबर आहे तो, असं डान्स काय भारी करायचं आहे ना केलाय. आपण, तर असं तसं डान्स. ए हा यार, मस्त आहे ना. तर ठीक आहे. तर असं आहे. बाहेर बघ, कोण बघतंय का नाही मी आपल्या? तेच बघत होतो, कोण बघतंय का म्हणून. पण कोण नाही बघत आहे. थोडं मला ऑकवर्ड फील होतं अजून पण. जाऊ दे तिकडे. हा थोडा आहे असा थिक स्किनचा, मी थोडी आहे. तर ठीक आहे, बघत राहा. इंट्रोच खूप मोठा झाला, 3 मिनिटाचा. ठीक आहे ना, चालेल ना, चांगलं आहे ना. ठीक आहे, बघत राहा मग आम्ही काय काय करतो करत आज आणि उद्यामध्ये. तर चला, बाय नाही म्हणत, बघत आजचा राहा पुढे. दिवस तर अर्धा गेला निघून. हा, अर्धा तर गेला. 12-1 वाजले ना, 1 वाजले ना. आता थोडस पोटोबा पण बघायचं आहे. हा हा हा, मस्तपैकी आता जेवणार. ठीक आहे, करू का मग? झालं आपलं बोलणं. ओके, बघत राहा. हार्डली 5 मिनिटं आम्ही इथे थांबलेलो. ह्या बावळट बाईचे किती केस गळालेत पहा ना. काय म्हणतो रे मला? काय म्हणला तू? हे किती केस गळालेत. उचलतेय मग तो. 2 मिनिटं तुला दम नाही आहे? उचल पटकन. उचलणार आहे, थांब. गळतात बाळानंतर आता केस. एवढं शांत छान बस. क्लीन केलं आहे, सगळं केलंय, आणि हे काय लावलंय अरे मध्ये. गळतात बाळानंतर केस, अरे असं त्याच्यावरती सोल्युशन पण शोध काहीतरी. शोधूया. हा. हॅलो वन्स अगेन. तर आम्ही जास्त दिवसभर शूट नाही केलं, कारण की 2 वेगळे व्हिडिओ शूट केले. तर व्लॉग जास्त कंटिन्यू नाही करू शकलो, कारण घरीच होतो, काहीच जास्त करत नव्हतो. की जेवण वगैरे केलं, दुपारी थोडंसं रेस्ट केलं, हा झोपलेला, मग मी पण थोडं एडिट करत होती. तर असाच फुल डे गेला. आता मी ठरवलं की याचं एक सेरेलॅक आम्ही रेसिपी बघितली रीलवर,
जे सगळ्या डाळी वगैरे असं मिक्स करून. तर आता आम्ही तीच बनवायचा ट्राय करतोय. पण आता खूप पाऊस पडला कारण त्या डाळी ना धुवून असं तुम्हाला सुकवायला लागतात एक दिवसभर वगैरे. तर मग थोडा पाऊस पडल्यामुळे मला नाही वाटत त्या लगेच सुकतील. पण बघू, आज धुवून ठेवू, उद्यापर्यंत सुकलं तर मग उद्या करता येईल त्यांचं सेरेलॅक. तर मी बाळाला पकडला आता आणि हा सगळे कट करतोय. हा आहे या भावाचा खाऊ गुट्टू गुट्टू होण्यासाठी. हा, काय काय घेतलं तू? हे प्रपोर्शन मध्ये घेतलेलं आहे. हे सगळं एकदम खराब दिसते. अर्धा अर्धा वाटीचं हे आहे. हे सगळे डाळी. ही आहे चना डाळ, हे दिसत असेल चना डाळ. हे आहेत काळे मूग, सॉरी काळे उडीद, हिरवे मूग, 5-6 काजू, 5-6 बदाम, तूर डाळ, मसूर डाळ, मूग आहे, हा सॉरी मूग डाळ आणि मसूर डाळ, तांदूळ आणि थोडेसे मखाना पण आहे, ते रोस्ट करून टाकलं. आता वॉश करून आम्ही ठेवणार आहे फक्त. आणि त्याच्यानंतर उद्या बाकीचा रिमेनिंग. बाकीचं आता हे जर सुकलं तर उद्या बनवूया बाकी, नाहीतर मग बघूया कसं होतं. पण आता वॉश करून ठेवतो नॉर्मली. आणि आम्ही थोडंसं आता बाहेर चाललोय कारण की याला आम्हाला थोडं सामान आणायचं, टोपी वगैरे. तर बघूया, थोडंसं आणू. आत्ताच बेबीसाठी आम्ही थोडं शॉपिंग केली आहे. तर सगळं ते जे सेरेलॅक बनवण्याचं होतं ते वॉश करून आम्ही सुकायला ठेवलं आहे. आणि बाहेर पडलो थोडंसं. आज आमच्या खूप दीदी पण नव्हत्या. सो वी थॉट की याला खूप टाईमपासनं सबवे खायचा होता. सो वी थॉट की चलो आज नाही तो कब फिर, आजच भारी डे आहे. कारण उद्या आमच्या बर्तनवाल्या पण दीदी नाही आहे. तर मग म्हणलं चला उगाच कशाला भांडे काढायचे, तर आलो असं बाहेर. तर आहे असं सबवे खाणार ना. तिकडे खूप सारे शॉप्स पण आहे. मी मे बी दुसरं पण खाऊ शकते काहीतरी मस्तपैकी. तर आजचा ब्लॉग असाच आहे, थोडासा तुटक फुटक. ठीक आहे, लेट्स सी. आय थिंक मी उद्या पण कंटिन्यू करेल सेम ब्लॉग, कारण की आज जास्त काही दाखवण्यासारखं झालंच नाही आहे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, डे 2. ठीक आहे, बरोबर आहे. एवढं काय त्याच्यात कर ना. बरोबर करतोय सर. काल आम्ही काही जास्त व्लॉग नाही करू शकलो कारण की आमचं बाळ फारच रडत होतं. आम्ही ठरवलेलं की काल सबवे वगैरे सगळं काही छान व्यवस्थित काहीतरी खावं, पण आमचं काहीच नाही झालं. आमच्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरलं कारण की हा खूप रडत होता. शेवटी आम्ही फक्त एक पार्सल घेऊन घरी आलो आणि रात्री 11 वाजता आमचं जेवण झालेलं आहे. ते पण हा झोपल्यानंतर आम्ही खाल्लं, थंड थंड एकदम. आणि आम्ही बाळासाठी काल थोडीशी अशी शॉपिंग केली. फर्स्ट क्रायमधनं आम्ही एक नवीन माकड घेतलंय बाळाला गिफ्ट म्हणून. खेळणं म्हणून बाळाला आम्ही एक खेळणं म्हणून आम्ही बाळाला फर्स्ट क्रायमधनं हे माकड घेतलेलं आहे. हे खूप छान माकड आहे. हे फिरतं, ह्याच्यामध्ये सेल घालायचे. आमच्या बाळाला हे फार आवडलं म्हणून आम्ही तिथनं लगेच हे घेतलं. तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवू का? तुम्ही टेंट बघितलंय का? टेंट कधी तुम्ही टेंटमध्ये राहायला गेलाय का? तुम्हाला टेंट दाखवतो बरं का. टेंट 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 बघा. टेंट नाहीये हे. झबलं हे झबलं. अरे हे झबलंय, ह्याला म्हणतात टेंट. बघा टेंट बघा. ह्याच्यामध्ये मी 2 वेळा बसल, 2 नाही 3 वेळा बसल मी. 3 वेळा. एवढं मोठा टेंट आहे, एवढा मोठा टेंट आहे. गबस हा बांधला आहे म्हणून हा थोडासा इथं बांधला आहे ना, म्हणून हे थोडस तुम्हाला असं हे वाटतंय की टाईट. आणि ऍक्च्युली असं वाटतंय का? हो, असं वाटतंय ते टाईट. ठीक आहे, चला आज काय काय करणार. माझा अवतार बघ यार, कसं दिसते मी एकदम. आज काय नाही, मी बाळासाठी एकदम छान प्रोटीन युक्त. ते सुकलंय थोडं, मध्ये पाऊसनी थोडंसं केलं होतं, पण थोडंसं, सुकलंय जरा. आम्ही केलं होतं व्यवस्थित, सुकवलं ते. तर आज बाळासाठी आम्ही फूड छान फूड बनवणार आहे. सेरेलॅक, होममेड सेरेलॅक बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर माझा न्यू लुक तुम्हाला दिसेल नाही, कारण मी हेअर कट करणार आहे. माझे केस ह्या मुलांनी इतके ओढून तोडले, त्यापेक्षा मी डिसाईड केलं की हेअर कटच करूया. आज हेअर कट करणार आहे ती मी पण केला तर करेल. आणि माझे केस खूपच सध्या घाणेरडे झाले, त्यामुळे विचार केला की आपण इकडे जागा का सोडतोय एवढी. विचार केला की हेअर कटच करून टाकूया. करून टाक आज हेअर कट. घेस तू, बघूया तुझा नवीन लुक कसा दिसतो. कारण की आणि आजचा ब्लॉग असं थोडा तोडका मोडका दिसत असेल तुम्हाला, कारण हा डे 2 आहे, कालचा डे 1. कारण जास्त काही काल नव्हतं करायला, आणि नव्हत्यापेक्षा काल मी खूप एक्झॉस्ट झालेलो. आणि हा बाळ पण होता, थोडा त्रास देत होता. मग म्हणलं की असं 2 दिवसाचा मिळून एकत्र क्युम्युलेटिव्ह ब्लॉग तुम्हाला हा बघायला भेटेल. तर याला पण तुम्ही असंच खूप सारा प्रेम द्या आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. एंडला बोलायचं ते. हो, ठीक आहे. एंडला नाही, मी नेहमी बोलणार हे.
अच्छा नेहमी बोलणार का? हो, नेहमी बोलणार. हॅमर झालं पाहिजे हो, का असं? डोक्यात असतं लोकांना लगेच असं ते टिंग 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 घंटी वाजली हा पाहिजे. बरोबर. तर ठीक आहे, बघत राहा इथून पुढे आमचा डे कसा जातो हा वीकेंडचा, कारण उद्यापासून जॉब. उद्यापासून जॉब सेट. खूप एक मोठा प्रॉब्लेम झालाय. हे बाळाचं सारलॅक बनवण्याचं ठेवलं होतं, हे एका आगाऊ बाळाने सगळं सांडवलंय. कसं करायचं राजवीर आता? राजवीर कसं करायचं? ए आगाऊ मुला, राजवीर नको पडशील. तर आवडते आता हेच ते खेळणं आहे जे आम्ही काल फर्स्ट क्रायमधून आणलं आहे. आणि ॲटलिस्ट ह्या खेळण्यामध्ये तो थोडा एंगेज तरी राहतो, नाही तर नुसतं इकडे पळ तिकडे पळ. तर हे जर आम्हाला आवडतं आहे. शुभम असंच आपण 4-5 घेऊन येऊ ना खेळणं अजून त्याला. बघू ना, दाखव तर. मंकी ओ जुलू काय झालं बाला, काय झालं? काय करतायत बाळाचे पप्पा? बाळाची पप्पा बाळासाठी खूप छान असं, तर हे घी टाकून आता हा रोस्ट करतोय. त्याच्यानंतर रोस्ट केल्यानंतर आम्ही ते काय करायचं असतं, मिक्सरमधनं थोडं थंड झालं की मिक्सर ग्राइंड करायचं ना. हां, तर आपण हे रोस्ट करून ठेवू आधी. आणि मखाना वगैरे पण घीमध्ये रोस्ट केलाय मस्तपैकी. आता सगळं रोस्ट करून ह्याचा आम्ही सॅरलॅक बनवू आणि ते तुम्हाला दाखवतो कसं बनतंय. पण हे आम्ही लगेच ग्राइंड नाही करणार आहे. हो पिल्लू, हो तुझंच आहे. लगेच ग्राइंड नाही करणार आहे. हे झाल्यावर आम्ही हेअरकटला जाणार आहे आणि मग आलो की मग ग्राइंड करू, म्हणजे तोपर्यंत ते थंड होईल. हो की नाही? आणि आय होप आता ह्या बाळाने खायला पाहिजे. ते एवढं बनवून तू खायचंय, कळलं का? नाटक नको करू आता. शुभम बाबा, रामू काका झालेत का शुभम बाबा? आणि मी घातले आहे हा आउटफिट. तर चाललोय आम्ही हेअरकटला. ही माझी फालतू हेअर फायनली बाय बाय बोलणार मी याला. आम्हाला हा चहा खूप आवडतो, आमच्या घराच्या जवळच आहे, पण हा आमचा फेवरेट स्पॉट आहे. आम्ही जेव्हा पण बाहेर येतो इथला चहा आम्ही नक्की पितो. ओय शपथ, आता पडलं असतं रे. कुठे चाललीस नाही? काय म्हणतं? कुठे चालली? आलाय माझा नंबर आता. हे मोठे केस बघून घ्या माझे यांना. आता या झाडूला बाय करणार मी. बाय बाय. कसा करू हेअरकट? छान कर एकदम. मला ऍक्च्युली तू पाहिजे होता मध्ये, पण आमचं बाळ झोपलं इथे, त्यामुळे मी एकटीच जाणार. ठीक आहे, तुला पण सरप्राईज देते मी, काहीतरी भारी करून देणार. हो बाय. झालाय माझा हेअरकट आणि हा मला आता खूप सारं खाऊ घालणार आहे. स्ट्रीट फूड, नॉट स्ट्रीट फूड एक्झॅक्टली, बट खाऊ घालणार. अरे मी पण खाणार आहे. मी आज सबवे खाणार आहे फायनली, खूप दिवसानंतर काहीतरी छान. स्ट्रीट फूड खाणारच होतो, सो आय थॉट की एक रील पण शूट करू. तो ती रील आमची शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम पेजवर पण आहे, सो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि म्हणून या व्हिडिओला व्हॉइसच नाही आहे, तर मी व्हॉइस ओव्हर करते आहे. कसा दिसतोय माझा हेअरकट? आणि मला तर खूप आवडलाय. छान आहे का? मस्त एकदम. हलचल मधली अंजली. हलचल नाही, कुठला मूवी तो? हंगामा. हंगामा. हंगामा मधली अंजली. कहा जा रहे हो हिप्पोपोटामस के साथ? खूप सारं खाल्लं आम्ही आज बाहेरचं, खूप सारं. डोन आवाज येतोय की नाही? काय करत होता? हा जी अनॉइंग, एवढी अनॉइंग का सवय तुझी? माझी फेवरेट ऍक्टिव्हिटी करत होती. मी खूपच छान दिसते मला, है ना? किती सुंदर वाटते मम्मा. नू मम्मा, नू मम्मा, न्यू मम्मा. तर आम्ही एक न्यू पोएम म्हणतो. हेड शोल्डर नीज अँड टोज, हेड शोल्डर नीज अँड टोज, हेड शोल्डर नीज अँड टोज. का बरं काय माहिती त्या पोएमला इतकं घाबरतोय हा? हेड शोल्डर नीज अँड टोज. पोएमला का घाबरायचंय? चल परत. हेड शोल्डर नीज अँड टोज. पोएम आहे. इकडे सबवे खात आहे कोणतरी. वाव, याला फार कधीचं खायचं होतं. तर
तर अशा प्रकारे आम्ही आमचा वीकेंड स्पेंड केला आणि ॲज युजल आम्ही एंड करायला विसरलो व्लॉगचा आणि ते मला आत्ता लक्षात आलंय एडिटिंग करताना. सो न्यू असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कॉमेंट लाईक करा ह्या व्लॉगला आणि असेच बघत राहा आमचे. चलो बाय.